आदित्य ठाकरेजी आपल्यासोबत आहे. सर, काय सांगाल? काँग्रेसचं कार्यालय ज्या पद्धतीने फोडण्यात आलं, काय पाहता, कसं पाहता तुम्ही या घटनेकडे, कसं पाहता? अर्बन नक्सलिझम नाही एक आहे आणि आम्ही कशाच्या विरुद्ध आंदोलन करत होतो? गृहमंत्री ज्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्याच्या विरुद्ध आंदोलन केल्यामुळे भाजपने आज काँग्रेसचं कार्यालय फोडलंय. म्हणजे ही रिॲक्शन कशासाठी? तुमचा राग एवढा आंबेडकर प्रेमी जनतेवर काय आहे भाजपचा? ह्या महाराष्ट्राच्या जनतेवर काय राग आहे भाजपचा? काँग्रेसचं कार्यालय फोडून काय साध्य करण्याचा प्रयत्न आहे? समजा काय वाटतं? ते आंबेडकर प्रेमी जनतेला धमकवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे याच्यातून, की तुम्ही आंबेडकरांची जर बाजू घेतली, तुम्ही महामानवची बाजू घेतली तर ही अशी कार्यालय फोडली जातील आणि तुम्हाला जगणं कठीण करू, हा भाजपचा मेसेज ह्या अटॅकमधून होत आहे. कुठेतरी जो अर्बन नक्षलवादचा तुम्ही जो आरोप करताय, काय त्याच्यातून नाही म्हणजे हे अतिरेकीपणा झाला नाही का? असं कार्यालय वगैरे फोडणं काय कारवाई व्हायची अशी मागणी आहे आपली? झाली तर अपेक्षित नाही आहे काही कारवाई, कारण गृहमंत्रीच नाही आहेत. गृहमंत्री मग कारवाई होणार आहे असं वाटतं? ह्यांचंच सरकार आहे ना, कारवाई केली तर चांगलं आहे, आम्ही कौतुक करू, पण कारवाई होणार का खरोखर? कारवाई होणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर कारवाई झाली तर आम्ही त्याचं कौतुक करू असंही आदित्य ठाकरे जे आहे बोलताना म्हणाले. साम टीव्हीशी बातचीत करताना आदित्य ठाकरेंनी आरोप सुद्धा जो आहे गृहमंत्र्यांना आरोप सुद्धा केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.